पुणे सोलापूर हायवेवरती उरुळी कांचनच्या जवळ वृंदावन म्हणून छान असं रेस्टॉरंट आहे सर. मागच्या काही वर्षांपासून तर ते रेस्टॉरंट रन करतात आहेत. त्यांना चांगला असा रिस्पॉन्स तिथं मिळतो. त्या कस्टमर पण चांगल्या प्रकारे आहे, पण तोच रिस्पॉन्स अजून वाढवायचा कसा यासाठी आपण तिथं गेलो होतो. आपण त्यांचे काही फूड ट्रायल्स वगैरे पण केल्या, जेणेकरून त्याच्यात आपल्याला लक्षात आलं की त्यांची टेस्ट वगैरे कशा प्रकारे आहे. तर टेस्ट अतिशय सुंदर होती. तुम्ही त्या साईडला असाल तर एकदा त्यांच्या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये त्यांच्या आता एक कंपनीसोबत काम चालू आहे, पण त्याच्यात पाहिजे तसं त्यांना इनपुट मिळत नव्हतं. मग आपण त्याच्यामध्ये पण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं की कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल डिजिटल मार्केटिंगमध्ये. आपल्या जे एजन्सीज आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला त्यांना, आणि कशा व्हिडिओज बनवले गेले पाहिजे किंवा काय काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लोकांना सांगायचं. आपण त्यांना त्यांचा जो इंडियनचा जो मेन्यू वगैरे आहे तो तर ॲज इट इज कंटिन्यू करायला सांगितलंच, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना पुढं थोडंसं गाईड असं केलं की तुम्ही थोडंसं अजून नवे काही क्विझिन्स आपल्याला ॲड करायचे आहेत, जे काही आता मार्केटमध्ये जास्त करून कुठेही मिळत नाहीयेत. असे काही क्विझिन्स आपण त्यांना नवीन वर्कआउट करून दिले, जेणेकरून त्यांचा सेल्स जो आहे तो डबलली वाढेल यास असे आपलं प्लॅनिंग आहे. मग आपण त्याच्यामध्ये त्यांना काही जे वेंडर्स रिक्वायर्ड होते ते दिले. त्यांचे जे परचेस बिल होते ते पण आपण सगळे चेक केले. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला तफावत जाणवली. आपण तेही त्यांना नवीन जे वेंडर्स आहेत किंवा मटेरियल कुठून परचेस करायचं यासाठीच्या लीड्स पण आपण त्यांना जनरेट करून दिल्या. आणि बाकी छोट्या मोठ्या खूप साऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना सगळं समजून सांगितलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटू उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.